तर आपलं पोलीस स्टार न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण कुठून आणि कोणत्या संघटनेकडून आलात? माझं नाव महेश डोलारे. मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून या ठिकाणी ज्या पद्धतीनं आत्महत्याचा उठाव झालेला आहे असं सांगतात ते अत्यंत चुकीचं असून ही हत्याच म्हणावं लागेल. कारण 12 वर्षाची मुलगी तिला आत्महत्या करणं तिच्या बुद्धीला म्हणजे ते टॅलेंटेड 17,500 विद्यार्थीमधनं ती निवडून येऊन 2 क्रमांकावर 2 असणारे विद्यार्थी तशी विद्यार्थी म्हणजे ती स्वतः आत्महत्या करू शकत नाही. आणि ह्याच्यावर नियंत्रण असणारे जे कलेक्टर आहे त्या कलेक्टरला या ठिकाणी सहआरोपी करणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं SP DYSP जे तपास करतात त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण त्यांचं कलेक्टरचं आहे. म्हणजे मालक सांगतो आणि चालक ऐकतो अशा पद्धतीनं या ठिकाणी सिस्टम झालेले आहे. या सिस्टमचं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थाने काय एवढं आणि कुणाला वाचवण्यासाठी एवढं करायला काय कारण? फिर्याद यांची 8 दिवसानं सुद्धा घेतली असती ती खरोखर आता त्यांना मी विचारणा केला असता. त्यांच्या आईवडिलाला म्हणजे मी या घटनेची म्हणजे चौकशी केली असताना त्यांचे आईवडील म्हणतात ज्या पद्धतीनं आम्ही फिर्याद देतोय ज्या पद्धतीनं आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं फिर्याद घेतली नाही. म्हणजे म्हणावं लागेल हा खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ह्यांना दाखवून द्यायचं आहे की गुन्हा दाखल केला आहे म्हणून आता संपले. परंतु खऱ्या अर्थाने संपलेलं नाही. तुम्हाला जर या ठिकाणी मी चॅलेंज करतोय कलेक्टरला DYSP SPला जर योग्य पद्धतीनं चौकशी करून जे खरे आरोपी आहेत त्यांना अटक करून या ठिकाणी त्यांना शासन झालं नाही तर संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्र आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून मी या ठिकाणी असा इशारा देतो आणि सर्व समाजाला या ठिकाणी मी विनंती करतोय आव्हान करतोय प्रत्येकाला की आपण जोपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावं. आणि या ठिकाणी देशमुख परिवाराला मला या माध्यमातून सांगायचं आहे इथून एक लेख गेली त्यांचे एक कुठले स्टेटमेंट नाही. ते रितेश देशमुख जे स्टार आहेत रितेश देशमुख त्यांच्या भावाचा प्रचारासाठी मोठमोठे इथं या ठिकाणी येऊन गप्पा ठोकतात. परंतु एक लेख गेले आहे एकाची इथं येऊन एखादं स्टेटमेंट सुद्धा दिले नाहीत त्यांनी. हा खरोखर एकदम चुकीच्या माध्यमातून यांचं राजकारण चालू आहे. राजकारण न बघता एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपली पण लेख आहे कोण तर आपलं आहे या उद्देशानं खरोखर यांना या परिवाराला भेटणं गरजेचं आहे. परंतु या माध्यमातून मी सांगतोय जर येणाऱ्या काळात कलेक्टरवर गुन्हा दाखल झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही.